आता बघाच आपलं नाणं कसं खणखणीत वाजतं ते. येतो आम्ही. कल्याण मस्त. सदू, तू आणि तुझ्या कुटुंबाने आमच्या देवासमान राजगुरूंवर खूप आरोप केले. अंतरिक्षा मातेच्या आमच्या श्रद्धेवर तुम्ही अविश्वास दाखवलात. खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही. खरं तर मृत्यूदंड द्यायला पाहिजे ना, हो की नाही? पण कायदा हातात नाही घेऊ शकत आम्ही. म्हणून आत्ताच्या आत्ता या क्षणी तुम्ही गावाबाहेर निघून जा. एक क्षणभर इथे थांबायचं नाही. निघा. निघा, चला. करावंच लागलं मला. पण तुझ्या एक लक्षात येतंय का, हे जे काही तू बोलतेस, तू मला सांगतेस, कोण ऐकणार आहे? कोणाला जाऊन सांगणार आहेस तू? कुणी ऐकणार नाही तुझं. कोण खरं मानणार आहे ते? कारण मी या गावची सरपंच आहे आणि ते गावचे राजगुरू आहेत. तू कोण आहेस ग? कोण आहेस तू? तू काहीही केलंस, कितीही रडलीस, आरडाओरडा केलास तरी कायद्याचा फायदा तुला होणार नाही. कळलं मी काय बोलते ते? कळलं का? ओळखलात का यांना? सदू कुंभार आणि त्याचं कुटुंब. नाही ओळखलं? मी सांगते. 24 वर्षांपूर्वी याला आपण गावातून हाकलून दिलं होतं. का? तर यांनी राजगुरूंवर नको नको ते आरोप केले होते. एवढं करूनही यानं आपल्या मुलीला परत याच गावात पाठवलं आणि तिने सुद्धा तेच केलं. राजगुरूंवर आरोप केले. तुम्हाला काय वाटतं, काय शिक्षा द्यायला हवी यानं? मला तर वाटतंय याला आणि याच्या कुटुंबाला दगडानं ठेचून ठेचून मारलं पाहिजे. पण असं नाही करू शकत. कायदा हातात नाही घेऊ शकत ना. कायद्याचा मान राखायलाच हवा. हो सरपंच बाई, कायद्याचा सन्मान तुम्ही राखा, पण आमच्या राजगुरूंचा अपमान करण्याला आम्ही जिवंत ठेवत नाही. बघतोच काय, द्यायला मार मार अजून. हे बघा, माझ्या दादांना आणि माझ्या कुटुंबाला जर कोणी मारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणि त्याला तुम्ही सगळे जबाबदार असाल. सगळे. हे राजगुरू, सरपंच बाई आणि सगळं रवळगाव. तुम्हा सगळ्यांची अशी समजूत आहे ना की इथे जर एखादी स्त्री पोहली तर तिचा मृत्यू होतो. तुमच्या या अंधश्रद्धेला आज मी आव्हान देते. मी ह्या बारव्यात पोहून दाखवेन. अंतरिक्षा माता माझ्या बरोबर. तिला माहितीये सत्य. ह्या राजगुरूंचं, सरपंच बाईंचं, सगळ्यांचं सत्य तिला माहितीये.
आणि जर माझा मृत्यू झाला तर तुमची अंधश्रद्धा तुमच्यापाशी, पण जर माझा जीव वाचला तर तुम्हीच ठरवा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की या भामट्या राजगुरूंच्या. बोला, आहे मंजूर? किती कौतुक करू तुझं. खरंच माझं मत आहे आपण हिला 12 मध्ये पोहण्याची परवानगी दिली पाहिजे. या गावात 12 पोहण्याचा मान फक्त राजगुरूंचा, तशी परंपरा सुद्धा इथली. आणि या धाडशी मुलीनं त्या परंपरेला आव्हान दिलंय. हो ना अनिकेत? कुठला मुहूर्त ठरूया हिला पोहण्याचा? येत्या पौर्णिमेचा मुहूर्त चांगला आहे. हा, शिवाय हिची आत्या सुद्धा पौर्णिमेच्या दिवशीच 12 पोहायला गेली होती. हो हो हो. अंतरिक्षा मातेचा, अंतरिक्षा मातेचा, मला मंजूर आहे. येत्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर मी या 12व्यामध्ये पोहणार. दादा, सावकाश सावकाश. अरे काय करते सावकाश? मी आहे, तुम्ही आधी शांत व्हा बरं. नको करूया धाडस. दादा तुम्ही आराम करा आधी. ऐक ना बाळा माझ, अगं तुझ्या हत्या सगळे गेले त्या पाय. नको जाऊ ना तू. ऐक माझं, तुम्ही आधी आराम करा बरं. आराम कर. मी नाही जाऊ देणार तुला. नाही जाऊ देणार. पण गौरी नको ना जाऊस. अगं तो 12 साधा सुद्धा नाहीये का? त्याच्यात एक अदृश्य शक्ती आहे बाळा. सावकाश. आता ती शक्ती तुला भुलावून बोलवते. आपल्यासारख्या सामान्य माणसाने त्याच्या समोर उभं पण राहू नये ग. ऐक ना, अगं सगळं हिसकावून घेतलंय ग त्या 12वानं. आता तो तुला हिसकावून घेतोय. नको ना जाऊ, नको ना जाऊ. तायडे नको ना जाऊ. हे बघ गौरी, मला माहिती आहे आपली ओळख नवी आहे, मैत्री नवी आहे, कदाचित मला अधिकार नाहीये हे बोलण्याचा, पण तू हे तडकाफडकी जे चॅलेंज स्वीकारलेस ना, 12 पोहून जायचं, त्याला माझा पाठिंबा नाहीये. तू तू खरंच 12 पोहून कुंडातून निघणार आहेस का करतेस हे सगळं? कुणाला दाखवायची ही मर्दुमकी? त्या विक्षिप्त माणसाला? ह्याचा शेवट काय होणार आहे माहितीये ना? तो जिंकणार आणि तू मरणार. हो, साध्या सरळ भाषेत हेच सत्य आहे. तू मरणार आणि मग तुझ्या आईबाबांचं काय होणार? तुझ्या भावाचं काय होणार? माझं काय होणार? तू तुझा इगो जरा बाजूला ठेव, नाहीतर 2 मिनिटात पाण्याखाली गुदमरून मरेल तू. आपण थांबूया हे सगळं. अनिकेत, हे बघ, असं नाही करू शकत मी. अरे आपण सायन्स शिकलेली माणसं आहोत. मी शिकवते सायन्स लहान लहान मुलांना शाळेत. आपल्याला माहितीये ना सत्य काय ते. जर तो पुजारी 12व्यात पोहून कुंडातून बाहेर निघू शकतो तर मीही निघू शकते. अगं पण आजपर्यंत पुजारी सोडून ज्याने कोणी तो 12 पोहायचा प्रयत्न केलाय तो मरण पावलाय. तुझ्या आत्याचे मिस्टर
त्या श्रीवर्धनचा बापू आणि आणि अशी बरीच माणसं आहेत ज्यांनी प्रयत्न केला आणि ते सगळे मरण पावले. हे बघ, अजूनही वेळ गेली नाहीये. तू तू हे सगळं मनातून काढून टाक. आपण माझ्या आईकडे जाऊ, ती नक्की मदत. अनिकेत, तुझी आई मला माहिती आहे, आईनेच तुला परवानगी दिली आहे तुला आणि तुझ्या कुटुंबाला या गावात परत राहता यावं म्हणून. ती नक्की मदत करेल. खूप साधा आहेस तू. थँक्यू. तर आता हे 12 पोहून जायचं खूळ मनातून काढून टाक आणि उद्या आपण माझ्या आईकडे जाऊ. तू ठीक आहेस? तुला तुझा हट्ट पूर्ण करायचाच आहे ना? मग खुशाल आणि जा आम्हा सगळ्यांना सोडून. अनिकेत, सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दुर्गा तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी. हे तूच दुर्गा तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी. सारा संसार चालतो माय अंबेच्या नावानी. हा माय भवानी माय भवानी माय भवानी माय भवानी.
आदिशक्ती तू या जगाची बुद्धिदाता ग. तुझ्या चरणी ते कवितो आई माता ग. सूर्य चंद्र सारे तारे गंध फुलांचा वारे गात आहे तुझीच महिमा भक्त जन हे सारे. कण कणात तू मन मनात तू आई अंबे गमावली उदो. माय भवानी माय भवानी माय भवानी माय भवानी हे. मी ह्या बारव्यात पोहून दाखवे. आजपर्यंत पुजारी सोडून ज्याने कोणी तो बाराव पोहायचा प्रयत्न केलाय तो मरण पाव. उदो अंबाबाईचा उदो एकविराईचा उदो आदिशक्तीचा उदो रेणुकाईचा उदो तुळजाभवानीचा उदो आदि मायेचा. एवढ्या रात्री काय करतोय अनिकेत? गौरी, आपण ज्या ठिकाणी पोहण्याचा सराव करतोय ती जागाच चुकतीये. म्हणजे ही नदी, पिंप, हौद ह्यात आणि बारवेत तेवढंच अंतर आहे जेवढं काळ्या आणि पांढऱ्या रंगात आहे. तू बारव पोहायचं चॅलेंज घेतलेस ना, मग पोहण्याचा सराव सुद्धा बारवेतच करायला हवाय. अरे पण कसं शक्य आहे? मला तिथे प्रवेशच नाहीये. गेले ना तिथे सगळे गावकरी हाकलून देतील मला. ते काही असो, दिवसा नाही जमलं तर आपण रात्री बारव गाठू, पण पोहण्याचा सराव बारवेतच करायला हवा. तू तयार आहेस ना? हो. अरे अरे ही दोघं इथे काय करताय? ए काय करताय इथे? हा अशा चल उठ, चल उठ, घे ना. ए थांबा रे, थांबा म्हणाला ना. पाहताय कुठे? थांबा थांबा. ए पकडा ना. माफ करा राजगुरू, एवढ्या रात्री यावं लागलं. बारव्याजवळ ती मुलगी आणि सरपंचबाईंचा मुलगा आले होते. आम्हाला बघितलं आणि पळून गेले ते. तुझ्यासारख्या खालच्या दर्जाच्या माणसाच्या घरी माझ्यासारखेचे पाय लागले. धन्य झालास तू सदू कुंभार. तुझी पोरगी माझा पिच्छा सोडत नाहीये, ती सोडणार पण नाही मरेपर्यंत. कारण हिच्या नसांमध्ये तुझ्यासारख्यांचं रक्त नाहीये सदू कुंभार. आणि तू साधी सुधी मुलगी नाहीयेस, माझ्या घराण्याचे वंशज आहेस.
माझ्या सख्या लहान भावाची मुलगी. तो आला होता त्याच्या अवैध प्रेमासोबत आणि प्रेमातून झालेल्या चुकीला घेऊन, म्हणजे तुला घेऊन. आम्ही उच्चभ्रू अंतरिक्षा देवीचे उपासक आणि आमची होणारी सून एका नीचस्थानी असलेली. अरे कसं मान्य होईल हे? पण मी त्याला म्हणालो मान्य आहे मला हे. तो गेला लग्न सामग्री आणण्यासाठी आणि मी त्याच्या मागावर माझ्या शिष्याला पाठवलं त्याचा काळ म्हणून. मग मी बाळाला माझ्या कडेवर घेतलं, म्हणजे तुला. तुझी आई अंतरिक्षा देवीच्या भक्तीत लीन झाली होती. तिने डोळे मिटले होते आणि या संधीचा फायदा घेऊन मी तुला त्या कुंडात फेकून देणार होतो, तडफडत मरण्यासाठी. आणि अशातच मी देवीच्या त्रिशूळाने तुझ्या आईचा वध केला. पण तू जिवंत राहिलीस कारण नियती होती ना तुझ्या बाजूने. पाठवलं तिने सदू आणि त्याच्या बायकोला तुझ्या मदतीला, तुझा जीव वाचवायला. सदू आणि त्याच्या बायकोने तुला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच, लवकरच मिळणार. तुला सुद्धा तुझ्या आईसारखं कुंडात बुडवून मारलं पाहिजे होतं. चूक झाली माझी, पण आता नाही होणार. मी त्या दिवसाची वाट बघतोय. तुझ्या आईसारखा तुझा बळी घेईन तेव्हा माझं मस्तक शांत होईल. दासू, ही पोरगी 12 मध्ये बुडून मेलीच पाहिजे. सामदाम सगळं झालं, आता तिला दंड दिलाच पाहिजे. समजलं? जा. चला लवकर. काय झालं? आओ गौरी कशी तरी करते बघा ना लवकर. चला लवकर. काय झालं? डॉक्टरला बोलवलं. अहो चक्कर आलं. असं झालंय तिला. चला काहीतरी कशी तरी करते बघ. हो काय कळत नाही. तापली, चक्कर येऊन पडली आणि तापच चढलं.
जरा बाजूला, मी बघतो. खूपच जास्त ताप आहे. 1 आठवडा पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. डॉक्टर 3 दिवस, मला 3 दिवसात बरं व्हायचं. मग होशील पोरी. हा, आत्ता विश्रांती घे. हा, डॉक्टर मी डिस्पेन्सरीला जाऊन औषधं पाठवून देईन. त्या पुजाऱ्याला आणि पाटलाला सांग, गौरी येणार नाहीत. अनिकेत, कोणालाही काही सांगायची गरज नाहीये. असा दिवस ठरलाय आणि त्या दिवसाला मी सूर मारणार म्हणजे मारणार. अरे ऐक बाबा माझं, हात जोड, वाटत तर पाय धर. हो दादा, काय करताय? ऐक ना माझं, आमची पोरगी नाही तर आता आमचा हक्कच नाही राहिला का तुझ्यावर? दादा, मला माफ कर दादा. तुम्ही माझे आई बाबा आहात आणि नेहमी राहणार आहात. मला माफ करा. मी आजपर्यंत तुमच्या अपमानाचा सूड घेत होते. पण आता मला माझ्या आईच्या खुन्याला